पाऊलवाट या मराठमोळ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत। नमस्कार मित्रांनो, फॅमिलीसोबत हरिहरगड चढत आहे। हरिहरगड चढण्याची ही माझी तिसरी वेळ आहे। हरिहर अतिशय सुंदर ठेवण असणारा हा छोटासा किल्ला आज आपण सर करणार आहोत। हा किल्ला मी माझ्या कुटुंबासोबत सर केला। मनाला भुरळ घालणाऱ्या दुर्ग संपत्ती लाभलेला जिल्हा म्हणजे नाशिक। नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक सुंदर गड आहेत, त्यापैकीच हरिहर हा एक। दुर्गवेड्यांना साथ घालणारा हा गड समुद्र सपाटीपासून 3676 फूट एवढा उंच आहे। या गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक हर्षवाडी या छोट्याशा गावातून तर दुसरा निरगुडपाडा या गावातून। दम लागला काय? जर तुम्ही मे महिन्यात याल तर करवंदाचा रानमेवा हमखास खायला मिळतो। अर्धा तास झाला आम्ही गड चढतोय। पाहू शकता माग आम्ही गाडी वगैरे तिथे लावलेली आहे आणि इकडे आराम चालू आहे। या किल्ल्याची स्थापना सोना किंवा यादव वंशात झाली, म्हणजे 9व्या ते 14व्या शतकादरम्यान हा गड बांधला असावा। त्यावेळी गोंडा घाटातून जाणाऱ्या व्यापारी मार्गाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा किल्ला खूप महत्त्वाचा होता। या कातळात कोरलेल्या पायऱ्या जेव्हा काही सदस्यांनी पाहिल्या तेव्हा त्यांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही। अशा राकट पायऱ्या पाहून काही सदस्यांनी तर वर जाण्याचा निर्णय बदलला। या शिवभक्तांनी महाराजांना मानवंदना दिली व त्यांचा उत्साह पाहून आम्हाला गड चढण्यास प्रेरणा मिळाली। 1670 मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड जिंकून स्वराज्यात मोलाची भर घातली। 1818 मध्ये इतर किल्ल्याप्रमाणेच हाही गड इंग्रजांच्या ताब्यात गेला। कॅप्टन ब्रिग्ज हा इंग्रज अधिकारी हरिहर गडावर जाण्याचा मार्ग उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने गडावर आला। हरिहरगडच्या या पायऱ्यांनी आपल्या राकट सौंदर्याची मोहिनी अशी काय कॅप्टन ब्रिजवर घातली की त्याने या सुंदर पायऱ्यांचा मार्ग नष्ट करण्याचा विचार मनातून काढून टाकला। कातळात कोरलेल्या या सुंदर पायऱ्या चढून पुढे आल्यास पुढील वाट डोंगराच्या पोटातून कोरलेली आहे। हेच खरे दुर्ग सौंदर्य। या ठिकाणाला माणसाने एकदा भेट दिली तर तो या ठिकाणाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही। मेहनत करून गड चढणे आणि अवतीभोवतीचा प्रदेश निहाळणे यात जे सुख आहे ना त्याची सर कशालाच नाही। हे सह्याद्रीचे सुंदर रूप मनात भरल्याशिवाय राहत नाही। हा गड चढणे जेवढे कठीण त्याहून उतरणे जास्त कठीण, कारण डोळ्यासमोर खोल दरी दिसते व त्यामुळे मनात भीतीचा जन्म होतो। ज्यावेळी थरारक पायऱ्यांवरून आम्ही खाली आलो व त्या पायऱ्यांकडे बघितले तर स्वतःवर विश्वास बसेना, एवढ्या कठीण पायऱ्या आपण चढलो। दैनंदिन जीवनापेक्षा काहीतरी हे नवीन होते व आम्हाला गड चढताना व उतरताना पाहून येणारे जाणारे लोकही आश्चर्यचकित होत होते।
आत्ताच आम्ही हरिहर गड सोडून खाली आलेलो आहोत. या पायऱ्या खूपच थरारक आहेत आणि या पायऱ्याची बांधणी ही अतिशय उत्तम प्रकारे आहे. मला चांगला वाटला. आमचे सोबती वैद्य सत्य आम्हाला आठवण झाली. हरिहर पाहून आम्हाला अत्यंत आनंद झाला. असा हा हरिहर किल्ला. आमच्यातील काही सदस्यांनी त्या थरारक पायऱ्या पाहिल्या आणि वर न येण्याचा निर्णय घेतला. आणि काही जण वर आले. आम्ही इथून 9 जण गेलो होतो वर. 9 पैकी 5 जण आम्ही वर गेलो, बाकी 4 जण खालीच राहिले होते. तर आहे ना अप्रतिम हरिहर किल्ला. हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक केल्याबगैर जायचं नसते आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.